परीक्षेची तयारी करताय किंवा विशेष शिक्षणाबद्दलच्या संकल्पना पटकन समजून घ्यायच्या आहेत? मग चला, आज आपण याच महत्त्वाच्या विषयाचा गाभा समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत. आजच्या या चर्चेत आपण 4 मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत. आपण काही महत्त्वाच्या शब्दांपासून सुरुवात करू आणि मग विशेष शिक्षणाचा आपल्या सर्वांवर काय परिणाम होतो इथपर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाया पक्का करूया, कारण या 4 संज्ञा समजल्या नाहीत तर पुढचं सगळं समजणं कठीण आहे. म्हणूनच सुरुवात इथूनच. बरं, विशेष गरजा असलेली मुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा ज्यांना शिकायला त्रास होतो अशी मुलं, बरोबर? पण थांबा, ही संकल्पना खूप मोठी आहे. यात फक्त अडचणी असलेली मुलं नाहीत, तर जे खूप हुशार आहेत, प्रतिभावान आहेत, त्यांनाही त्यांच्या क्षमतेनुसार शिकण्यासाठी वेगळ्या मदतीची गरज असते. या सगळ्यांचा यात समावेश होतो. आता पुढचा शब्द आहे अपंगत्व. याचा सरळ अर्थ आहे शरीराच्या एखाद्या भागाच्या कामात काहीतरी मर्यादा येणं. ही एक विशिष्ट शारीरिक स्थिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अपंगत्व म्हणजे अडथळा नाही. या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग अडथळा म्हणजे काय, हाच तो महत्त्वाचा मुद्दा. अडथळा हा त्या व्यक्तीमध्ये नसतो, तर तो त्या व्यक्तीला तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किंवा वातावरणामुळे जाणवतो. म्हणजे अडचण ही परिस्थिती निर्माण करते, व्यक्ती नाही. आणि आपली चौथी आणि शेवटची संज्ञा आहे जोखमीवर. ही त्या मुलांसाठी वापरली जाते ज्यांना सध्या तरी कोणतीही अडचण दिसत नाहीये, पण त्यांच्या जन्मावेळची परिस्थिती किंवा घरातलं वातावरण असं असू शकतं की पुढे जाऊन त्यांना विकासात आव्हानं येऊ शकतात. म्हणूनच अशा मुलांकडे वेळेवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, एका मुलाला कृत्रिम पाय आहे. हे झालं अपंगत्व. पण त्याला अडथळा कधी येतो? जेव्हा तो बास्केटबॉल कोर्टवर खेळायला जातो. वर्गात बसून शिकताना त्याला तोच अडथळा येईल का? नाही. म्हणजे अडथळा हा परिस्थितीवर अवलंबून असतो. हा फरक लक्षात ठेवणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता आपले महत्त्वाचे शब्द पक्के झाले आहेत. आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊ शकतो. विशेष शिक्षण म्हणजे नेमकं काय? या व्याख्येतला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे खास तयार केलेलं शिक्षण. हेच विशेष शिक्षणाचं खरं सार आहे. म्हणजे यात खास तयार केलेलं साहित्य, वेगळी शिकवण्याची पद्धत, खास उपकरणं, या सगळ्या गोष्टी येतात. यामुळेच ते सामान्य शिक्षणापेक्षा वेगळं ठरतं. विशेष शिक्षणाचा आजचा जो टप्पा आहे तो सहजासहजी गाठलेला नाहीये. एकीकडे 1960च्या दशकात युजेनिक्ससारख्या चळवळींनी प्रगतीला मागे खेचलं, तर दुसरीकडे 1975 आणि 1986 साली आलेल्या महत्त्वाच्या कायद्यांनी मुलांच्या हक्कांसाठी एक नवी दिशा दिली. हा प्रवास आपल्याला दाखवतो की यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागलाय. बरं, आपण व्याख्या तर पाहिली, पण खरंच याची गरज का आहे? विशेष शिक्षण मुलांच्या नेमक्या कोणत्या गरजा पूर्ण करतं? चला, या काचं उत्तर शोधूया. हे बघा, इथे फक्त वाचन, लिहिणं किंवा गणित शिकवणं एवढाच उद्देश नाहीये, तर मुलांना स्वतःला व्यक्त करता यायला हवं, इतरांना समजून घेता यायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे आयुष्याला धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरं जाण्यासाठी त्यांना तयार करणं. या सगळ्या मूलभूत गरजा इथे पूर्ण होतात. आणि हे फक्त वैयक्तिक पातळीवर थांबत नाही. विचार करा, ह्या मुलांमध्ये ज्या क्षमता आहेत त्या पूर्णपणे विकसित झाल्या तर ते भविष्यात स्वावलंबी होतील, समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनतील, त्यांना इतरांसारखाच समान दर्जा मिळेल. हेच तर विशेष शिक्षणाचं मोठं ध्येय आहे. तर आत्तापर्यंत आपण संज्ञा, व्याख्या आणि गरज या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण बघणार आहोत की विशेष शिक्षणाचा परिणाम फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर शिक्षक, पालक आणि आपल्या सगळ्या समाजावर कसा होतो. सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून जिच्यासाठी हे सगळं आहे, म्हणजेच विद्यार्थी. साहजिकच सगळ्यात मोठा आणि थेट फायदा विद्यार्थ्यांनाच होतो. पाहूया कसा. यामुळे काय होतं, प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या गतीनुसार शिक्षण दिलं जातं. शिकवण्याच्या पद्धतींमध्ये लवचिकता येते. मुलांच्या वर्तणुकीला सकारात्मक वळण मिळतं. जे हुशार आहेत त्यांच्या प्रतिभेला वाव मिळतो. आणि या सगळ्यातून ते स्वतःबद्दल एक सकारात्मक आणि वास्तववादी विचार करायला लागतात, जे त्यांना भविष्यासाठी तयार करतं. पण थांबा, ही गोष्ट फक्त विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाहीये. विशेष शिक्षणाचा फायदा
वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि पर्यायाने संपूर्ण वर्गाला कसा होतो हे समजून घेणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, जेव्हा विशेष गरजा असलेल्या मुलांना वेगळी खास मदत मिळते तेव्हा नियमित वर्गातल्या शिक्षकांवरचा भार कमी होतो. ते वर्गातल्या बाकीच्या मुलांवर जास्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतात. वर्गातली शिस्त सुधारते आणि फक्त शिक्षकच नाही तर थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांसारखे तज्ज्ञही यात मदत करतात, ज्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी होतं. आता आपण विद्यार्थी आणि शिक्षकांच्याही पलीकडे जाऊन विचार करूया. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या कुटुंबावर आणि आपल्या समाजावर काय होतो? जेव्हा पालक आणि शिक्षकांना मुलांच्या खऱ्या क्षमता कळतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हळूहळू अपंग व्यक्तींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. ही मुलं समाजावर ओझं न राहता समाजाची संपत्ती बनतात. ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात. आणि हेच तर आपल्याला हवंय, नाही का? आणि या सगळ्या प्रयत्नांमागचं अंतिम सत्य या एका वाक्यात दडलेलं आहे: मुलाला त्याच्या शक्य तितक्या पूर्ण आत्मसाक्षात्कारापर्यंत वाढण्यास मदत करणे. म्हणजे प्रत्येक मुलाला स्वतःची ओळख व्हावी, स्वतःची क्षमता कळावी. हेच विशेष शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. तर ध्येय आहे पूर्ण आत्मसाक्षात्कार. पण हे ध्येय गाठण्यासाठी आपल्यासमोर पुढचं आव्हान काय असेल, या प्रश्नावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत शिकत रहा आणि विचार करत रहा.